हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप टेस्टी असं संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला आपण व्हेज पनीर मोमोज करणार आहोत। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तेल टाकून आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण थोडं तेल लावून पुन्हा 1-2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आपल्याला झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं। गॅसवरती तवा ठेवून तेल टाकून तापवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकूयात। इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, कोबी आणि गाजर किसून घेतलेले आहे आणि शिमला मिरची आणि कोबी बारीक कट करून घेतलेली आहे। हे आपल्याला टाकून परतून घ्यायचे आहे। भाज्या आपल्या हलक्याशा सॉफ्ट झाल्या की त्याच्यामध्ये पनीर मी किसून टाकणार आहे। तुम्ही बारीक कट करून टाकला तरी चालणार आहे। मी इथे किसून घेते। इथे अर्धा पाव पनीर घेतलेला आहे मी। खूप मस्त आणि टेस्टी होतात। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात, भरपूर सारा कोथिंबीर टाकायचे आणि आपल्याला परतून घ्यायचं। याच्यामध्ये काळी मिरी टाकून घेते आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं आपल्याला फक्त परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा। आपल्याला भाज्या पूर्ण शिजवून नाही घ्यायचे। कोबी आणि शिमला मिरचीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, ते कमी करण्यासाठी फक्त आपल्याला भाज्या परतून घ्यायचे, जास्त शिजवायचे नाहीये। हे आपलं सारण तयार झालेलं आहे। गॅस बंद करते आणि असंच एका ताटामध्ये रुंद करून थंड करून घ्यायचं आपल्याला। इथे बघा आपलं पीठ खूप मस्त भिजलेलं आहे। आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावून घेते आणि आपल्याला मोमोज करायचे आहेत, तर किती मोठे करायचे आहेत त्यानुसार असे गोळे तयार करून घेते। इथे आपण पापड तयार करून घेऊयात। आपण पुरी ज्या पद्धतीने बनवतो तशीच बनवून घ्यायचे, जास्त पातळ किंवा जाड नाही बनवायचे, मीडियम मध्येच बनवून घ्यायचे। इथे बघा आपली पुरीच्या आकाराचा इथे आपला पापड तयार झालेला आहे। पापड म्हणू शकताय, पुरी म्हणू शकताय। तर ह्याच्यामध्ये सारण भरून घेऊयात। मिक्स भाज्या आणि पनीरचे जे आपण बॅटर तयार करून घेतलेले आहे ते टाकून घेऊयात आणि इथे असं आपण फोल्ड करायचं आहे। दोन्ही बाजू एकत्र असं जॉईन करून घेऊयात आपण। अशा पद्धतीने आणि ह्याला आपण अशी डिझाईन तयार करून घ्यायची। मी दोन्ही बाजू जॉईन करून केले, तुम्ही एकच बाजू जॉईन करून आधी एका बाजूला डिझाईन करून घ्यायचं, नंतर दुसरी बाजू त्याला जॉईन करून घेतली तरी चालणार आहे। मी दोन्ही बाजू जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने इथे बघा मस्त। किंवा तुम्ही ह्याला मोदकचा आकार सुद्धा देऊ शकताय। इथे मी तुम्हाला दुसरा करून दाखवते। इथे हवे तर आपण असं मोदकचा आकार देऊयात। अशा पद्धतीने आपण पाकळ्या करून घेऊयात त्याच्या।
अशा पद्धतीने करून वरचा भाग आपण तोडून काढूयात आणि असं बंद करूयात। इथे बघा, असं सुद्धा तुम्ही मोमोज तयार करू शकताय, खूप मस्त। चला आपण बनवून घेऊया। इथे मी चाळण घेतलेली आहे, त्याला सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मोमोज ठेवून घ्यायचे आहेत। आपल्याला स्टीम मोमोज करायचे आहेत। इथे मी काही असे मोदकच्या आकाराचे मोमोज बनवलेले आहेत, ते आपण ठेवून घेऊयात। काही मी अशा वेगळ्या आकाराचे केलेले आहेत, हे आपण असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आणि वाफ देऊन काढायची आपल्याला। एका पातेलीमध्ये मी पाणी उकळवत ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अशी चाळण ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं वाफवून घ्यायचे। टेस्टी आणि चटपटीत असे आपले पनीर मोमोज तयार झालेले आहेत, खूप मस्त झालेत। तर नक्की बनवा आणि मोमोजचा आनंद घ्या। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।